तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच जुली गाठ गं ही मालिका आता आपल्याला वेगळ्याच वळणावर आलेली पाहायला मिळणार आहे. आणि आता आपल्याला या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सावी आणि धैर्य हे नवरा बायको असतात, त्यामुळे आता ते त्याप्रमाणे वागत असतात. पण आता हे हिराच्या डोळ्यात खुपलेलं असतं. तिला काय म्हणजे ती सावीवर जळत असते. तिला असं वाटतं की धैर्य हा तिचा व्हावा आणि धैर्याचं आणि तिचं लग्न व्हावं. धैर्य फक्त तिचाच आहे असं ती आता वागत असते. पण आता ती धैर्याच्या जवळ यायला पाहते, धैर्याच्या मिठीत यायला पाहते. पण आता धैर्याने तिला ठणकावून सांगितलेलं की मी फक्त सावीचाच आहे आणि सावी माझी बायको आहे. आमच्या दोघांचं लग्न झाले आणि आमच्या दोघांमध्ये कोणी येऊ शकत नाही. आणि आता जी काही आता ही हिरा असते ती धैर्याला मिठी मारायला येते. पण आता ह्याच हिराला आता धैर्याने पालीसारखं झटकलं असतं. मग आता हा पालीसारखं कसं झटकतोय आणि हिराला कसं नाकारतोय आणि तिला तिची काय लायकी हे कसं दाखवून देतोय, हे आता आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हे सगळं कसं होतंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यामुळे आता तुम्हाला या मालिकेतली मज्जा आणि येणारा पुढचा जो काही ट्विस्ट असेल हा कळेल आणि तुमचा या मालिकेतला इंटरेस्ट वाढेल. तर मग आता ही मालिका आता क्रिमिनलसारखी झालेली. तर मग आता एक पुरावा येतो आणि तोच मागे जातो, असं त्या म्हणजे मालिकेत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता सावी पांडुरंगाकडे मागत असते की आता जे काही करशील म्हणजे जो काही पुरावा देशील तो तूच देशील, मला बळ दे, मला एखादा पुरावा मिळू दे, असं थोडक्यात आता तिने पांडुरंगाकडे मागणं मागितलेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता जिथे पालखी असते त्याचबरोबर एक्झॅक्टली समोर तिथे सुधाकर काका आलेले असतात आणि सुधाकर काका अशी ॲक्शन करतात की सावी मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता सावी तर म्हणजे वेडी नसते हे फक्त आता सुधाकर काकांना माहिती नसतं. त्यामुळे सावी लगेच सुधाकर काकांना ओळखते आणि ती त्यांना बोलते की थांबा. आणि मग आता ती खुश झालेली असते आणि पांडुरंगाचे आभार मानताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता ही सावी नीता आणि अवंतीला इशारा करते आणि बाहेर बोलवत असते, कारण आता तिला या दोघांची मदत लागणार असते आणि त्यामुळे आता तिने त्या दोघींना बाहेर बोलवलेलं असतं. त्यामुळे आता ह्या तिघीजणी जे काही असतात जावा त्या बाहेर आलेल्या असतात. मग आता ह्या दोघी तिला विचारतात की सावी तू आम्हाला असं इथे का असं अचानक बोलून घेतलं, म्हणून काय झालं. आता त्यांना डिप्रेशन येतं की नक्की काय झालं म्हणून सावी नक्की काय सांगणार आहे. तर मग आता सावी तिथे त्यांना सांगते की मला सुधाकर काका दिसले होते म्हणून. आता ह्या दोघींना माहिती नसतं नक्की सुधाकर कोण आहे. तर मग ते तिला सगळं विचारतात की कोण आहे आणि ते तुला कुठे दिसले, त्यांचा नक्की काय येतो असं ती त्यांना विचारत असते. तर मग आता ती त्यांना सांगते की सुधाकर काका माझ्या वडिलांचे मित्र आहे म्हणून आणि त्यांना ह्या दामिनी मॅडमने आणि नानांनी किडनॅप केलं होतं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. आता थोडक्यात त्यांना ती सांगत असते आणि ती त्यांची मदत मागते की सुधाकर काकांशी मला बोलायचं आहे, त्यांना मला भेटायला हवं, तुम्ही मला मदत कराल का. आता त्या दोघी तिला मदत करणारच असतात, कारण त्या सावीवर पूर्ण त्यांचा विश्वास असतो आणि त्यांनी त्यांच्या डोळ्याने पाहिलेलं असतं की दामिनी काय करू शकते आणि ती कोणत्या थराला जाऊ शकते. त्यामुळे तर आता सावीवर त्यांचा विश्वासच बसलेला असतो. मग आता इथे नीता धैर्याला बोलते की आम्हाला फुलं आणायची म्हणून आणि त्यासाठी मी सावीला नेऊ का, म्हणजे ती त्याचं परमिशन घेत असते. आता धैर्य तिला सांगतो की हो न्या म्हणून, पण तिचा हात सोडू नका, खूप गर्दी झाली. तर मग आता धैर्याने तर परमिशन दिलेलीच असते आणि आता सावीचं टार्गेट असतं ते म्हणजे सुधाकर काकांना शोधणं, कारण आता म्हणजे सुधाकर काकांकडे काहीतरी पुरावा असू शकतो. त्याशिवाय दामिनी मॅडम काही त्यांच्या मागे हात धुवून लागणार नाही. म्हणजे तिने त्याला उगाच का किडनॅप केले, काही कारण असल्याशिवाय ती किडनॅप करू शकत नाही असं, आणि त्यांच्या मागे काही लागू शकणार आहे असं थोडक्यात आता सावीला वाटलेलं असतं आणि तिला 100% गॅरंटी असते की यांच्याकडे काही ना काहीतरी पुरावा असणारच. आता सुधाकर काका तिथे आलेले असतात आणि त्यांना आता दामिनीने पाहिलेलं असतं. त्यामुळे आता मग तिच्या डोक्यात असा विचार पडतो की सुधाकरला जर आता धैर्याने पाहिले तर मग आता हा धैर्याला म्हणजे सुधाकर जो काही म्हणजे ते दोघे भेटणार आणि सुधाकरकडे जे काही पुरावे असतात ते आता पुरावे तो सगळे धैर्याला सांगणार आणि हिचा प्लॅन फ्लॉप होणार असं आता तिला वाटत असतं. आणि ती लवकरच घाबरत आता तिने नानांना फोन केलेला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हे नाना तर सुधाकरला शोधतच असतात, त्यांना सुद्धा माहिती असतं की तो पळालाय. तर मग आता ही त्यांच्यावर चिडते आणि तिला बोलते की नाना तुम्ही काय करताय म्हणून, हा सुधाकर इकडे आलाय म्हणून आणि तुम्ही इकडे लवकरात लवकर या आणि त्याला घेऊन जा आणि त्याला किडनॅप करा, एका खोलीत बंद करा, असं आता तिने नानांना सांगितलेलं असतं. आणि नानांना तिने हेही सांगितलेलं असतं की तो इथं आला, या ठिकाणी त्याला येऊन घेऊन जा असं आता तिने सांगितलेलं असतं. तर मग आता नीता आणि सावी सुधाकर काकांना शोधण्यासाठी आलेले असतात. आता सुधाकर काकांना म्हणजे ह्या नीताने तर पाहिलेलंच नसतं, पण आता ही सावी त्यांना शोधत असते.
आणि सावी आता मात्र पूर्ण सगळीकडे शोधत असते, पण तिला आता सुधाकर काका दिसलेले नसतात. ते थोडक्यात कुठे ना कुठे तर लपलेले असतात आणि त्यांना काय दामिनीसमोर यायचे नसतात. जर दामिनीसमोर आले तर मात्र ही दामिनी काही ना काहीतरी उद्योग करतात. आता तिथे नीता आणि अवंती नसतात मंदिरामध्ये, तर मग आता विलास, भास्कर सगळे विचारतात की त्या दोघी कुठे गेल्या. तर मग धैर्य सांगतो की फुलं लागणार होती त्यासाठी ह्या दोघी फुलं आणायला गेल्यात. मग आता तिथले जे कोणी गुरुजी असतात ते बोलतात की दिंडीला उशीर होईल म्हणून, पालखीनंतर उशिरा पोहोचेल, त्यामुळे आता आपण आरती करायला सुरुवात करूया, आपण आरती घ्यायला हवी. आता हे थोडा वेळ तर त्यांनी वाट पाहिलेली असते, पण नीता आणि सावी अजून मात्र काय आलेले नसतात. त्यामुळे आता यांची आरतीची सुरुवात झालेली असते. आता ते सुधाकर जे काका आहे ते आता टेम्पोमध्ये लपलेले असतात आणि त्यांनी आता सावीला पाहिलेलं असतं. त्यामुळे आता ते टेम्पोमधनं उतरतात आणि ते आता सावीला आवाज देतात. आता सावीला म्हणजे सावी मात्र आता सगळीकडे पाहत असते, आवाज कुठून येतोय नक्की, सुधाकर काका कुठे, ही आता ती सगळीकडे बघत असते. आणि मग आता तिला सुधाकर काका जिथे म्हणजे टेम्पोजवळ उभे असतात तिथे आता तिला ते दिसले असतात. आता मग ती त्यांच्याकडे यायला लागते, पण आता तिला म्हणजे ती इकडे असते आणि सुधाकर काका पलीकडे असतात आणि त्यांच्यामधून काही लोक जात असतात. आता खूप लोकांचा गुच्छ असतो आणि ते आता जात असतात आणि त्यांना पालखी न्यायची असते, त्यामुळे आता ते खुश होऊन जात असतात, त्यात तल्लीन असतात. त्यामुळे आता सावीला सुधाकर काका नक्की कुठे आणि ते कुठे गायब झाले हे काही कळत नसतं. आता सगळे तर गेलेले असतात. मग सावी त्या टेम्पोजवळ जाते आणि ती त्यांना सुधाकर काकांना पाहत असते, पण सुधाकर काका तिथे मात्र तिला कुठेही दिसत नसतात. कारण सुधाकर काकांना नानाने पकडून नेलेलं असतं आणि नाना त्यांना खूप तिथे मारतो आणि त्याला बोलतो की तू खूप माजलाय ना, तू खूप पुढचापणा करतोय, तुला तिथनं पळून जायला कोणी सांगितलेलं असतं, असं ते बोलतात. आणि त्यांना खूप असे हाणामारी करून त्यांना आता पुन्हा त्यांनी गाडीत बसून त्यांच्या ताब्यात म्हणजे जी काही किडनॅप करण्याची जागा असते तिथं आता त्यांनी नेलेलं असतं. आता इकडे आरती सुरू झालेली असते. अजून सुद्धा नीता आणि सावी आलेले नसतात, पण मात्र आता विठ्ठलाची कृपा असते सावीवर, त्यामुळे आता सावीला एक पुरावा मिळणार असतो. आता तो तर पुरावा काय असतो, आता इकडे नीता घाबरलेली असते कारण आरती सुरू झालेली असते आणि ह्या दोघी जर वेळेत गेले नाही तर मात्र सगळे त्यांना शोधायला लागतील आणि तुम्ही नक्की इकडे काय करत होतात आणि मोठी गडबड होईल असं आता तिला वाटत असतं. त्यामुळे ती सावीला सांगत असते की सावी चला आता आपल्याला लवकर जायला हवं, नाहीतर सासूबाईंना म्हणजे दामिनीला संशय येईल आणि ती आपल्यावर काहीतरी आरोप लावेल, म्हणजे काहीतरी संशय घेईल असं तर ती थोडक्यात तिथे बोलत असते. पण आता सावीला म्हणजे प्रश्न पडतो की सुधाकर काका अचानक असे गायब कसे काय झाले आणि ते इथपर्यंत आले, म्हणजे काही ना काहीतरी पुरावा त्यांच्याकडे असू शकतो, ते कसे काय सुटले असा आता प्रश्न सावीला पडलेला असतो. त्यामुळे आता सावी विठ्ठलाकडे मागणी करते आणि ती बोलते की आता जे काही करशील म्हणजे आता जे काही होणार आहे ते फक्त तुझ्याच हाताने आणि मला माझी वाट दाखवा, असं थोडक्यात आता तिने विठ्ठलाकडे प्रार्थना केलेली असते. त्यामुळे आता ती यायला निघते आणि तेव्हा तिची साडी मात्र त्या टेम्पोच्या तिथे अडकलेली असते आणि मग आता ती तिचा पदर काढायला जाते, पण आता तिथेच वरच्या एक्झॅक्टली तिथे गाडीच म्हणजे 1 नंबर लिहिलेला असतो. आता तो काय नंबर असतो, तो गाडीचाच नंबर असतो, पण सावीच्या लक्षात आलेलं नसतं की नक्की हा काय नंबर आहे. सावीला असं वाटतं की हे जर सुधाकर काकांनीच लिहिलेलं असेल तर मग ती नीताला बोलते की तुमचा फोन द्या, आपण याचा फोटो काढू म्हणून. मला 100% असं मनातनं वाटते की हे सुधाकर काकांनीच लिहिलं असेल. तर मग आता सावीने लगेच फोटो काढून घेतलेला असतो आणि ती बोलते की एक वाट चुकली की दुसरी वाट दाखवते विठ्ठला, असं मागून आता म्हणजे असं बोलून तिने आता विठ्ठला पुढे हात जोडलेले असतात. त्यानंतर मग आता इकडे नीता आणि सावी काय आलेले नसतात, त्यामुळे आता धैर्याने आता नीताला फोन लावायला घेतलेला असतो. तेवढंच आता नीता आणि सावी आलेले असतात. मग आता सगळे त्यांना विचारतात की तुम्ही कुठे गेले होते म्हणून. तर नीता बोलते की अहो आम्ही फुलं आणायला गेलो होतो म्हणून, त्यामुळे जरा उशीर झाला. तर मग आता नीताने फुलं वगैरे आणलेली असतात आणि त्यांचं कामसुद्धा झालेलं असतं, पण थोडक्यात त्यांची चुकामुक झालेली असते. आणि आता जे काही सुधाकर काका त्यांना भेटणार असतात ते काही नानांमुळे भेटलेले असतात, परत त्यांना किडनॅप केलेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ही तर नीता आणि सावी आलेले असतात, त्यामुळे पालखीमध्ये पालखीची जी काही पूजा वगैरे राहिलेली असते थोडक्यात ती आता सगळे पूर्ण करून घेतात आणि आता सगळेजण पाया पडायला लागतात. आता पालखीमध्ये असते विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्तीसुद्धा मध्ये असते, त्यामुळे एका साईडला सावी, नीता आणि अवंती असते आणि एका साईडला आता आपल्याला असं पाहायला मिळेल की दामिनी, भास्कर आणि विलास असतो. म्हणजे एका साईडला निगेटिव्हिटी असते आणि एका साईडला पॉझिटिव्हिटी असते, म्हणजे एका बाजूला सत्य असते, एका बाजूला असत्य असतं आणि त्याच्यामध्ये आता विठ्ठल रुक्मिणी उभे असतात. आता देव जो काही असतो तो आता सत्याच्याच बाजूने असतो आणि सत्यापुढेच राहतो. त्यामुळे आता दामिनीने जी काही पापं केली आणि जी काही म्हणजे तिने खून वगैरे केलेलं आहे ह्याच आता दामिनीचा जो काही हात असतो तो आता सगळं सत्य दामिनीचं समोर येणार असतं आणि दामिनीच्या पापाचा घडा आता भरलेला असतो, असं आता थोडक्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
त्यानंतर मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सावीला तर पुरावा मिळाला आहे, पण तो पुरावा नक्की कशाचा आहे हे तिला माहिती नसतं आणि तेच तिला आता शोधून काढायचं असतं. आता सगळे घरी आलेले असतात, सगळेच असतात आणि इरा काही तिथे आलेले नव्हते. त्यामुळे आता ती इरा एक्सायटेड असते. इरा धैर्याला विचारते की धैर्य, तुम्ही मला सांगितलं नाही तुमचं दर्शन कसं काय झालं आणि तुम्ही विठुरायाकडे काय मागितलं, मला सांगा ना तुम्ही विठुरायाकडे काय मागितलं असतं. तर थोडक्यात ती तिथे त्याला विचारताना म्हणजे दिसते. आता तिला ह्या धैर्यासमोर खूप मोठं व्हायचं असतं, तिला त्याला इम्प्रेस करायचं असतं, पण तसं मात्र काही होत नाही. ती त्याच्या शेजारी बसायला जाते, पण सावीने मात्र तिला पालीसारखं झटकलं असतं आणि आता तिने तिला झटकून तिथेच उभं राहायला लावलेलं असतं आणि सावी आता धैर्य शेजारी बसलेली असते. थोडक्यात ती त्याची बायकोच असते, पण आता या इराला धैर्यासोबत लग्न करायचं असतं आणि सावी वेडी आहे म्हणून तिला म्हणजे तिला असं वाटत असतं की यांचं लग्न तुटावं म्हणजे यांचा डिवोर्स व्हावा आणि धैर्याने माझ्यासोबत लग्न करावं असं आता थोडक्यात तिला वाटलेलं असतं. त्यामुळे आता ही इरा धैर्यापुढे शायनिंग मारत असते, म्हणजे थोडक्यात तिला इम्प्रेस करत असते. पण आता हे नीता आणि अवंतीला माहिती असतं, त्यामुळे आता नीता आणि अवंती सावीचीच बाजू घेणार हे आता 100% ठरलेलं असतं. आता ही त्यांना विचारत असते की धैर्य, तुम्ही मला सांगितलं नाही तुम्ही विठुरायाकडे नक्की काय मागितलं म्हणून. तर मग धैर्य सावीकडे पाहून बोलतो की मी विठुरायाकडे काय मागणार, मी हेच मागितलं की सावी आणि माझा संसार सुखाचा हो. असं आता थोडक्यात त्याने सुद्धा आता हिला टोमणं मारलेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता टोमणं नक्की तिला कळलं असेल का, तर ती तर बावळटच असते आणि तिचं फक्त एकच ध्येय असतं, त्यामुळे तिला एक कळलेलं नसतं. आता नीता आणि अवंती तिला असं बोलतात की म्हणजे तिला म्हणजे त्यांना हिला असं जळून द्यायचं असतं, पण मात्र आता ही जळलेलीच असते. त्यामुळे आता धैर्याने सुद्धा तिला टोमणा मारलेला असतो. आणि मग आता ही तिथे बोलते म्हणजे नीता आणि अवंती तिला बोलतात की धैर्याने, तुला माहिती का धैर्याने सावीसाठी एकट्याने पालखी उचलून नेली आणि जे म्हणजे सगळे बोलत होते की धैर्याला जमणार नाही, पण धैर्याने सावीसाठी हे करून दाखवलं. असं थोडक्यात आता त्याने जे काही घडलेलं असतं ते तिला सांगितलेलं असतं. तर मग आता इथे इरा बोलते की सावी काय आता कामाची नाही आहे, मी जर तिथे असते तर तुम्हाला मदत केली असते आणि आपण जोडीने ती जी काय पालखी ती मंदिरात नेलेली असते आणि आपण दोघं जर असलो तर कोणतंही काम अशक्य नाही आणि आपल्या दोघांची बेस्ट टीम आहे असं आता तिने तिथे बोललेलं असतं. आता थोडक्यात तिने तिथे सावीला टोमणा मारलेला असतो, पण सावी पण काही कमी नसते. सावीसुद्धा बोलते की फ्रेंड, आपलीच छान टीम येणार आहे, आपलीच सगळ्यात जास्त बेस्ट टीम येणार. तर मग आता हिला जळवण्यासाठी आता म्हणजे इराला जळवण्यासाठी आता धैर्यसुद्धा बोलतो की हो आपलीच बेस्ट टीम आहे. मग आता ह्या दोघी लगेच बोलतात की अगं तुला माहिती आहे का, सावीनेच त्यांना आधार दिला आणि म्हणजे धैर्याने सावीसाठी पालखी म्हणजे एकट्याने नेण्याचा विडा उचलला होता आणि आता त्याच पालखीला म्हणजे सावीने सुद्धा हात लावलेला आणि त्यांनी दोघांनी जोडीने म्हणजे असं ते बोलून दाखवतात की जोडीने म्हणजे या हिराला सुद्धा कळलं पाहिजे की हे दोघं एकमेकांसाठी बनलेले आणि त्यांच्यामध्येच कोणीच येऊ शकत नाही, असं थोडक्यात आता तिला जाणवेल असं आता त्या दोघी तिथे बोलत असतात. मग आता इथे हिराला राग आलेला असतो, कारण या दोघीसुद्धा तिला खूप बोलत असतात आणि आता सावीसुद्धा बोलणारी तर असतेच, पण आता ह्या दोघीसुद्धा तिथे बोलताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता इरा मनातल्या मनात बोलत असते की ही सावी कमी होती आणि ह्या दोघी आता इथे बोलायला आल्यात. तर मग आता इकडे नीता आता असं म्हणते की धैर्य धैर्य म्हणजे तुमचे आणि सावीचे फोटो खूप छान आले, ते बघा तुम्ही. तर मग आता हे सगळे फोटो बघत असतात आणि मग आता अवंतीने सुद्धा हिराला फोटो पाहण्यासाठी बोलवलं असतं, म्हणजे थोडक्यात त्यांना आता तिला जळवायचं असतं. आता हिला राग आलेला असतो, त्यामुळे आता ही इरा काय करते, तिथला पाण्याचा ग्लास उचलते आणि ती आता म्हणजे सावीवर ओतण्याचा प्रयत्न करते. पण आता अवंतीने पाहिलेलं असतं आणि अवंती काय करते की तोच हात म्हणजे तिच्याच हातातला ग्लास तिच्याच अंगावर आता अवंतीने फेकलेला असतो, म्हणजे मारलेला असतो. त्यामुळे आता ते जे काही ग्लासमधलं पाणी असतं ते इराच्या साडीवर सांडलेलं असतं आणि ती जो काही प्लॅन करणार होती म्हणजे सावीसोबत जी काही प्लॅन करणार होती तो प्लॅन आता तिच्यावरच उलटलेला असतो. आता तो प्लॅन आता अवंतीने उलटलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता हे सगळं जे काय प्रकार असतो त्यामुळे आता ती अवंतीला ओरडते, ती बोलते की तुम्ही काय करताय म्हणून, तुम्हाला कळतंय का, मी सगळे भिजले, माझी साडी खराब झाली, असं आता ती बोलताना पाहायला मिळते. तर मग आता ही सावी तिला बोलते की अगं तू इतकी का चिडतेस, म्हणून चिडचिड नको करू, त्यांच्याकडनं चुकून झालं ना आणि साडी तर भिजली, बदलू शकते ना, तुझ्याकडे किती साड्या आहे, असं थोडक्यात आता सावीने तिला बोललेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता ही इराला तर यांनी म्हणजे खालीच पाडलेला असतं, तिचा जो काही तोरा असतो तो कमीच केलेला असतो आणि मग आता हे तर आता अवंतीने चांगल्यासाठीच केलेलं असतं, कारण ती आता सावीला भिजवणार होती आणि म्हणजे ज्याच्या कर्माची फळं ही लवकरच फेडायला येतात असं थोडक्यात तिथे झालेलं असतं. आणि आता अवंतीने तिचा जो काय प्लॅन असतो हातात तिच्यावरच उलटून पाठवलेला असतो.
त्यानंतर मग आता ही हिरा म्हणजे धैर्याच्या जवळच यायला पाहत असते, ती धैर्याला मिठी मारायला पाहत असते. पण धैर्याला आता म्हणजे तिचं जे काही इंटेन्शन असतं ते आता त्याला कळलेलं असतं आणि त्या हिराला नक्की काय हवं हे सुद्धा आता धैर्याला कळलेलं असतं. त्यामुळे आता या धैर्याने तिला ठणकावून सांगितलेलं असतं की मी फक्त सावीचाच आहे आणि सावी माझी बायको आहे. आमच्या दोघांच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही आणि आम्ही म्हणजे आमच्यामध्ये कोणी येऊसुद्धा देणार नाही, असं आता धैर्याने तिला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि तिला बोललेलं असतं की मी सावीचा नवरा आहे, सावी माझी बायको आणि आमचं नातं आहे 7 जन्मांचं आहे. म्हणजे आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहे आणि तू माझी कधीच होऊ शकत नाही आणि मी तुझा कधी होऊ शकत नाही आणि मला काही तुझ्यासोबत लग्न वगैरे करायचं नाही. आणि त्या हिराला ह्या धैर्याने असं पालीसारखं झटकून दिलेलं असतं. म्हणजे ती म्हणजे त्याच्या डोळ्यात हिची काही इज्जतच नसते, हिला काही किंमतच नसते, असं थोडक्यात आता धैर्याने तिला जाणून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण आता या हिराला एवढं धैर्य बोललाय तरीसुद्धा आता हिराला अक्कल आलेली नसते आणि ती याचासुद्धा विचार करत नाही. तर मात्र आता इकडे आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जो काही गाडीचा नंबर असतो त्याचा फोटो आता या नीताच्या मोबाईलमध्ये असतो. तोच फोटो आता धैर्य पाहिल का अशी भीती आता तिला वाटलेली असते. आता धैर्याने तर तिला हिराला ठणकावून सांगितलेलं असतं. त्यामुळे आता हिराचा जो काय प्लॅन असतो म्हणजे हिरा आता सावीच्या नजरेतून उतरलेले असते, म्हणजे धैर्याच्या नजरेतून सुद्धा उतरलेले असते. पण आता ती त्यांच्या लिस्टमधून कट ऑफ झालेली असते, म्हणजे ती कट झालेली असते. आणि आता त्यांच्या लिस्टमध्ये आता दामिनी, सुधाकर काका आणि नाना यांचा नक्की काय प्लॅन आहे आणि त्यांना म्हणजे सुधाकर काकांना का किडनॅप केलं होतं हे सगळं कळलेलं असतं. म्हणजे त्यांना ते खात्री करून घ्यायची असते, त्याबद्दलचे पुरावे मिळवायचे असतात. आणि सुधाकर काकांना तिला का भेटायचं होतं, असा नक्की कोणता पुरावा हा सुधाकर काकांकडे असा आता तिला प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर मग आता तिला जो काही नंबर दिलेला असतो तो आता नंबर कशाचा आहे हा सावीला प्रश्न पडलेला असतो. आणि मग आता त्या प्लॅनच करत असतात. तर मात्र आता तेवढ्यात त्यांना कळलेलं असतं की हा प्लॅन म्हणजे हा जो काही नंबर आहे तो गाडीचाच असेल, असं आता सावीला कळलेलं असतं. आणि तिची आता खात्री पटलेली असते. त्यामुळे आता सावीचा एक नवीनच डाव सुरू होणार असतो. म्हणजे तो नंबर आता तिला काही करून धैर्यापर्यंत पोचवायचा असतो. आणि आता सावी तो नंबर कोणत्या प्लॅन करून धैर्यापर्यंत पोहोचवते हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सावीच्या वाटेत तरी हिरा येणारच नसतं, कारण आता धैर्याने तिला ठणकावून सांगितलं असतं हिराला की मी फक्त सावीचाच आहे आणि सावी माझी, आमच्या दोघांच्या मध्ये कोणीच येणार नाही आणि मी येऊसुद्धा देणार नाही, असं बोलून आता त्याने हिराला पालीसारखं झटकलेलं, म्हणजे थोडक्यात तिला झटकलेलं असतं, तिला हाकलून दिलेलं असतं. पण आता या हिराला किती अक्कल आहे आणि तिची अक्कल कुठपर्यंत चालते हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता सावीचा नक्की प्लॅन काय असेल आणि ती धैर्यापर्यंत हा नंबर कसा पोहोचवते हे आता आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.